नमस्कार, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 21 वर्षाच्या अनुभवामध्ये ज्यांनी अनेकांची स्वप्नातली घरे पूर्ण केली असे व्यंकटेश्वरा आर्किटेक्ट्सचे डायरेक्टर श्री संतोष मोतकुरवार सर, जे देगलूरवरून या ठिकाणी आलेले आहेत, यांचं मनापासून आपण या ठिकाणी स्वागत करतो. सर वेलकम. वेलकम सर, वेलकम. कसं वाटतंय सर इथे येऊन? एकदम चांगलं वाटतं. छान वाटतंय. सर आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? तुमचं शिक्षण कुठे झालं, त्यानंतर तुमची बॅचलर लाईफ वगैरे सगळ्या गोष्टी, आणि या यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही कसे पोहोचलात? तुमचं सगळं पूर्ण स्ट्रगलिंग लाईफ तुमची पूर्ण सांगायची. अच्छा अच्छा. जे काय तुम्ही स्ट्रगल केलं ते पूर्ण स्ट्रगलिंग लाईफ सांगायची. कसं आहे सर, माझं शिक्षण झालं देगलूर कॉलेजमध्ये 12वीपर्यंत. यस यस. त्यानंतर मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला नंबर लागला माझा. यस यस. मग 3 वर्ष मी तिथं खूप अभ्यास केला आहे. मग पासआउट झाल्यानंतर मग पुण्याला गेलो. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट घेऊन पुण्याला गेलो. तिथं 6 महिने 1 वर्ष जवळपास तिथं कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम केलं. पण तिथं जेवढं आपल्याला अपेक्षित होतं तेवढं तिथं पगार वगैरे काही नव्हतं. आणि तिथं चांगला एक्सपिरियन्स घेऊन मग देगलूरला आलो आहे. ओके. 1 वर्षाच्या नंतर देगलूर आल्यानंतर मग देगलूरला फक्त माझ्या समोर एकच आर्किटेक्चर होते. मी बिल्डिंगचे प्लॅनिंग्स, डिझाईन्स, यस यस, बँकेचे इस्टिमेट, व्हॅल्युएशन हे करत करत आज मी देगलूरमध्ये जवळपास भरपूर काम केलेलं आहे. ओके सर. आणि आता चांगलं चालू आहे माझं इथं देगलूरमध्ये. ओके सर. तुमचे कोणते कोणते प्रोजेक्ट झाले त्याबद्दल सुद्धा सांगायचं थोडंसं. सर माझं आता मोठे कन्स्ट्रक्शन आहेत, मोठे बिल्डिंगचे सुपरविजन. ओके सर. ओके. परत स्वतःचं एक साई श्रद्धा रो हाऊस म्हणून काढलं होतं मी. ओके ओके सर. 7 रो हाऊस होते, त्याच्यातले 4 बांधलो. क्या बात. बाकीचे 4 जे 3 होते ते केलं नाही. ओके ओके सर. आता मोठमोठे रो हाऊसचे सुपरविजन चालू आहेत आपल्याकडे. ओके सर. ओके सर. सर तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत? प्रेरणास्थान म्हणजे आता आमच्या देगलूरमध्ये किंवा बाहेर असं ऐकलेले मोठे आर्किटेक्चर, इंजिनियर, असं त्यांना बघून आपल्यालाही वाटावं की बाबा आपण असं मोठं इंजिनियर व्हायचं, करायला पाहिजे. हो. यस यस. त्यामुळं. ओके सर. ओके ओके सर. तुमचं या क्षेत्रामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान आहे, आणि कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, कुठलंही बांधकाम असो, सिव्हिल इंजिनियरशिवाय होत नाही, मला माहिती आहे. तर बांधकाम करत असताना तुम्ही नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान, त्याचा कसा उपयोग करून घेता त्यामध्ये? नवीन तंत्रज्ञान म्हणजे जसं भूकंपरोधक घरं, आणि आपले जे स्टील कंपनीद्वारे आपल्याला योग्य वेळी मार्गदर्शन भेटते, त्यांचे सेमिनार होतात, त्याच्यातून आपल्याला बरेच काही ज्ञान भेटतात. येस येस. त्यामुळं आपल्याला त्या टेक्निक आधारे आपल्याला तिथं साईटवर यूज करता येते. ओके ओके ओके. जर कुठल्याही प्रकारचं जेव्हा बांधकाम आपण करतो तेव्हा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं म्हणजे किती धोकादायक आहे असं वाटतं मला? कुशल कामगाराकडून काम करून घेतलं तर काम व्यवस्थित आणि चांगलं होतं. बाकी काय नाही, एवढंच. अकुशल कामगार असतील तर त्या ठिकाणी किती धोकादायक ठरू शकेल? म्हणजे ज्या अनस्किल्ड लोक, समजा ज्यांना कुठलं नॉलेज नाही, अशा लोकांना जर आपण त्यांच्याकडून जर काम करून घेतलं तर मग कोणतेही जे काम आहे, बिल्डिंग राहू द्या, ब्रिज राहू द्या, फेल्युअर होऊ शकते. बरोबर बरोबर. आणि बांधकाम करताना सर तुम्ही साहित्य निवडीविषयी काय काळजी घेत असता? चांगले योग्य प्रकारे IS स्टँडर्ड, ISO स्टँडर्ड मटेरियल यूज करायचं. यस यस. आणि फाईन ॲग्रिगेट, यस यस, सिमेंट, परत सँड, यस यस, हे चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे वापरून बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चांगल्या प्रकारे करायचं. ओके सर. ओके सर. सर बांधकामासाठी जेव्हा सळईची तुम्ही निवड करता तेव्हा कुठले कुठले गुणवैशिष्ट्य पाहता त्याच्यामध्ये? सळईमध्ये ISI 500
500 किंवा 550D, हम्म, हम्म, हम्म. म्हणजे कमी प्रमाणात कार्बन असलेलं, डक्टिलिटी चांगलं असलेलं येस येस. ह्या प्रकारचं स्टील यूज करायचं. ओके ओके ओके. आणि सर तुमच्या प्रोजेक्टमध्ये कधी तुम्ही आयकॉन स्टील वापरलं आहे का? नाही, आमचं प्रोजेक्ट झाले 4 वर्षाखाली ओके आणि आयकॉन स्टीलचं माहिती नव्हतं त्यावेळेस. ओके ओके ओके. ठीक आहे ठीक आहे सर. गेल्या वर्षभरात तुम्ही असे कुठे एखाद्या व्यावसायिक विकास किंवा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहात का? नाही, आता म्हणजे प्रशिक्षणात तिकडे तर कुठे गेलं नाही, पण आपण भरपूर आपल्याला आमचे मित्र आहेत पुण्याला, मुंबईला, त्यांच्याकडून योग्य प्रकारे मार्गदर्शन भेटते. ओके ओके फोनमध्ये कॉन्टॅक्ट, व्हिडिओमध्ये. ओके 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 ओके. सर सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी खर्चात उत्तम दर्जेदार घर बनावं. तर तशा ठिकाणी तुम्ही काय करत असता? त्या ठिकाणी आम्ही काय करतो की बाबा स्टीलचं डिझायनिंग करतो आम्ही. मग वेस्टेज कमी आणि योग्य तो स्टील तिथं वापरायला आम्ही लिहून देतो. परत सिमेंट, प्रत्येक गोष्टीचं आम्ही सुपरविजन करतो. ओके आणि त्याप्रमाणे आम्ही तिथं त्यांना सजेशन करतो. ओके ओके ओके. सर बांधकामामध्ये उपयुक्त ठरतील अशा काही टिप्स तुम्ही सर्वांना सांगायच्या आहेत, तुमचा सल्ला सर्वांना सांगायचा आहे. चांगल्या प्रकारे सिमेंट, स्टील, योग्य प्रकारे ब्रिक्स, हे सगळं चांगल्या प्रकारे आणि चांगलं चौकशी करून घ्यायचं. ओके सर ओके. आयकॉन कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे किंवा राठी सरांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, थोडक्यात सांगायचं आहे? आयकॉन कंपनीबद्दल मला परवाच माहिती झालेलं आहे. हां हां. तर चांगलं आहे, काय हरकत नाही. त्याचे ISI स्टँडर्ड आणि स्टीलचे जे पर मीटर लेंथ आहे ते नियर अबाउट ISI स्टँडर्डचं चांगलंच आहे. ओके सर. चांगलं आहे स्टील, काय. ओके सर. तरी तुमचे मित्र वगैरे तुमच्या सहवासात राहणारी काही लोक असतील, त्यांनी वापरलं असेल आयकॉन स्टील? हो, वापरलेलं आहे. त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे? नाही, चांगलं आहे म्हटलेत भरपूर. चांगलं आहे. ओके आणि आम्ही पण आयकॉन स्टील जेव्हापासून माहीत झालेलं आहे तेव्हापासून आयकॉनलाच सजेशन करतोय. ओके 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 सर. सर तुमचा एखादा स्पेशल प्रोजेक्ट ज्याबद्दल तुम्हाला सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही सांगू शकता? कोणता एखादा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणा किंवा एखादा स्पेशल प्रोजेक्ट झाला असेल किंवा करायचा असेल? नाही, करायचं आहे. ओके. अजून झालेलं नाही. ठीक, आमचा प्रयत्न आहे की एक 50 घराचं 100 घराचं प्रोजेक्ट करायचं आहे, रो हाऊस, बंगलोज. ओके ओके सर. त्या ठिकाणी 100% आम्ही आयकॉन स्टील वापरणार. ओके सर. चांगलं स्टील असल्यामुळे आम्ही वापरणार. येस सर. थँक्यू सो मच सर. छान वाटलं, वेळातला वेळ काढून आपण आलात. तर आयकॉन स्टीलच्या वतीने, आमच्या टीमच्या वतीने तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.